माननीय आमदार यशोमती ठाकूर यांच्या भेटीला पोलीस भरतीचे विद्यार्थी अशी मागणी घेऊन गेलेले आहेत की जे काही पोलीस भरती सध्या चालू आहे, हॉल तिकीट जे काही जनरेट झालेले आहेत त्या अनुषंगाने ते हॉल तिकीट होल्ड करण्यात यावे आणि जे काही पोलीस भरती आहे ती 2 महिने म्हणजेच पोलीस भरती जी आहे ती जे काही पावसाळा आहे ते पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी अशी विनंती आणि असं निवेदन जे काही आमदार आहेत यशोमती ठाकूर ताई यांना देण्यात आलेलं आहे। की आमची जी पोलीस भरती आहे जी राज्य सरकारनं काढली त्याबद्दल आमचा धन्यवाद सगळ्यांचा। पण सर ही भरती पावसाळा असल्यामुळं 2 महिने लेट घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे। त्याला कारण असं आहे सर की पावसाळ्यामध्ये जर समजा मुलांनी जर धावलेत किंवा प्रॅक्टिस जर केली तर नक्कीच मुलांचं नुकसान होईल आणि याचा कुठंतरी भुर्दंड या संपूर्ण मुलांच्या पोलीस भरतीवर नाही तर संपूर्ण आयुष्यावर पडेल। म्हणजे तुम्ही या पोलीस भरतीला फक्त पोलीस भरती म्हणून पाहू नका, तर याला तुम्ही विद्यार्थ्यांचं आयुष्य म्हणून पहा, नक्कीच तुम्हाला समजेल। मला असं वाटतं की ही पोलीस भरती 2 महिने लेट गेली पाहिजे। तसंच काय झालं आहे सर की म्हणजे एक जे डिपार्टमेंट आहे त्या एका डिपार्टमेंटला एकच फॉर्म भरायची राज्य सरकारची अशी काय ती मागणी होती, तर सगळ्या मुलांनी सर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला एक फॉर्म भरलेला आहे। पण एकाच दिवशी सर पुण्याचं आणि अमरावतीचं फिजिकल आल्यामुळं जर तो विद्यार्थी अमरावतीचा पेपर देईल किंवा फिजिकल देईल तर तो मग पुण्याला जाऊ शकणार नाही। त्याच्यामुळे त्याचा एक भरतीसुद्धा ती काय होईल, एक चान्स कॅन्सल होईल। म्हणून मग संबंधित जी भरती आहे ही भरती वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये घेतली गेली पाहिजे। म्हणजे जर समजा पोलीस शिपाईचे पहिले पेपर असतील किंवा फिजिकल असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई चालला पाहिजे, नंतर पोलीस बँडमन चालला पाहिजे, नंतर SIP चालला पाहिजे। अशा प्रकारची भरती राबवली पाहिजे, कारण हा शेवटी अंतिम निर्णय जो आहे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।